Good morning student. In last lecture we learned about the meaning of social class, then the definition of social class and the relevance of social class. In today's lecture we learn about the social class and the types of consumer behavior. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सोशल क्लास आणि त्याचा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो किंवा सोशल क्लासनुसार त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरमध्ये कशा पद्धतीने चेंज होत जात आहेत, त्याचे कशा पद्धतीने टाईप्स त्या ठिकाणी पडत जात आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मध्ये टाईप्स कोणकोणते आहेत किंवा त्या सोशल क्लासचा इम्पॅक्ट हा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने होतो हे या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. So the first is conspicuous consumption. The rich class of the consumer behave differently, empathize that they belong to the different class, a class superior than others. They acquire and display the goods to show up their status. This may refer to the purchase of custom-made watches or buying costly cars. The attempt of exhibitionism is more relating to the female members who flaunt their real diamond jewelries on the every occasion. Mild remarks are made at the parties to inform that the children are studying overseas. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच कन्स्पिक्युअस कन्झम्पशन. म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या प्रोडक्टचं कन्झम्पशन जे आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं दिसून येतं. म्हणजेच एखाद्या सोशल क्लासनुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं कन्झम्पशन हे कशासाठी होणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला किंवा कोणत्या प्रोडक्टचं कन्झम्पशन हे त्या क्लासकडून केलं जाणार आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे जर आपण रिच क्लासचा विचार केला तर रिच क्लास हा सगळ्यात सुपिरियर क्लास त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे इतर क्लासपेक्षा रिच क्लास हा त्या ठिकाणी सुपिरियर क्लास असतो. मग अशा प्रकारचे जे काही लोक असतील किंवा सुपिरियर क्लास किंवा रिच क्लासमधील जी काही लोकं आहेत ही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा वेगळ्या प्रकारचे गुड्स हे त्यांचं स्टेटस जे आहे ते शो करण्यासाठी आपल्याला यूज करताना दिसून येतात. म्हणजे त्यांचं जे काही सुपिरियर स्टेटस आहे किंवा हाय स्टेटस आहे रिच क्लास जो आहे हा रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा त्यांचं स्टेटस शो करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला रिच क्लासकडून खरेदी केलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कॉस्टली प्रोडक्ट जे असतील, मग कॉस्टली कार्स असतील, बाईक्स असतील किंवा इतर जे काही कॉस्टली प्रोडक्ट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बाय केलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचे जे काही फिमेल मेंबर्स असतील म्हणजेच रिच क्लासमधील जे काही फिमेल मेंबर्स असतात ते वेगळ्या पार्टीजमध्ये असतील किंवा वेगळ्या प्रकारचे ओकेजन असतील, वेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स असतील, अशा वेळेला त्यांचे जे काही रिअल डायमंड ज्वेलरीज असतील किंवा जे काही रिअल गोल्डन ज्वेलरीज असतील हे त्या ठिकाणी आपल्याला यूज करताना दिसून येतात. ज्याच्या माध्यमातून त्यांचं जे काही स्टेटस जे आहे हे इतरांसमोर आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं किंवा शो झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर वेगळ्या पार्टीजमध्ये त्या ठिकाणी आपली मुलं जी आहेत ही बाहेर देशामध्ये किंवा परदेशामध्ये कशा पद्धतीने शिकत आहेत याच्याविषयीचं काही इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली दिसून येते. अशा पद्धतीने सोशल क्लासनुसार एखादा कंझ्युमर जो आहे किंवा कंझ्युमरचं बिहेवियर जे आहे किंवा एखादा कंझ्युमर जो आहे हा त्या ठिकाणी त्या प्रोडक्टचं कन्झम्पशन कशा पद्धतीने करणार आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. किंवा सोशल क्लासनुसार ती व्यक्ती ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी कंझ्युम करणार आहे, कशासाठी कंझ्युम करणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज कन्स्पिक्युअस वेस्ट. Mostly rich class of the buyer purchase a product that they never use. Some study has indicated that the ladies visit exclusive store or malls and make a purchase. The packets are not open for the weeks. Some purchases are made merely to impress others. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिले तर म्हणजेच कॉन्स्पिक्युअस वेस्ट. म्हणजे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी कन्झम्पशन त्या ठिकाणी स्पष्ट होत असतं म्हणजे सोशल क्लासच्या माध्यमातून कंझ्युमरचं जे काही कन्झम्पशन हॅबिट आहे ह्या ज्याप्रमाणे त्या ठिकाणी स्पष्ट होत असतात त्याच पद्धतीने कंझ्युमरचे जे काही वेस्टेज असतील किंवा कंझ्युमरच्या माध्यमातून कोणकोणते प्रोडक्ट त्या ठिकाणी वेस्ट केले जाऊ शकतात किंवा त्याचं परचेस करून देखील त्या ठिकाणी यूज केलं जाऊ शकत नाही अशा प्रकारचे कोणते प्रोडक्ट आहेत हे कोणत्या क्लासच्या माध्यमातून यूज केले जातात हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी देखील आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे जर आपण रिच क्लासचा विचार केला तर रिच क्लासमधील लोक जे आहेत ही मोस्ट ऑफ द प्रोडक्ट जे आहेत हे फक्त खरेदी करत असतात परंतु त्याचा यूज कधीही आपल्याला केलेला दिसून येत नाही. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे फॅशन प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे शोपीस असतील हे त्या ठिकाणी खरेदी केले जातात परंतु त्याचा यूज कधीच केला जात नाही किंवा ते प्रोडक्ट जे आहेत ते कधीही यूज केले जात नाही. मग अशा प्रकारचे प्रोडक्ट कोणकोणते आहेत किंवा कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट हे फक्त वेस्टसाठी यूज करत असतं किंवा वेस्टसाठी फक्त खरेदी करत असतं त्याचा यूज कधी करत नाही अशा प्रकारचे प्रोडक्ट कोणते आहेत हे देखील आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की रिच क्लासमधील लेडीजचा जर विचार केला तर लेडीज या मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगळ्या प्रकारचे एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स असतील किंवा मॉल्स असतील याला व्हिजिट करत असतात आणि व्हिजिट केल्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत हे खरेदी करत असतात. मग हे प्रोडक्ट खरेदी केल्याच्यानंतर त्याचा काही वेळेला अगदी बऱ्याच कालांतरानंतर त्याचा यूज केला जातो. म्हणजे ठराविक वीक नंतर असेल ती ओपन केली जातात तर काही वेळेला ती प्रोडक्ट ओपन केली जात नाही तशीच त्या ठिकाणी वेस्ट आपल्याला झालेली दिसून येतात. अशा प्रकारची प्रोडक्ट कोणती आहेत
हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर काही वेळेला त्या ठिकाणी रिच क्लासच्या माध्यमातून इतर व्यक्तींना इम्प्रेस करण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे परचेस किंवा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे खरेदी आपल्याला केलेले दिसून येतात. मग ते प्रोडक्ट कोणते आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने कन्झम्पशन हॅबिट किंवा कन्झम्पशन पॅटर्न जो आहे किंवा प्रोडक्टचा वेस्टेज जो आहे हे कंझ्युमर बिहेवियर आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज कॉम्पेन्सेटरी कन्झम्पशन. शॉपिंग इज सेड टू हॅव अ करेटिव्ह इफेक्ट to some purchaser. Buying product reduce the frustration and wins over the difficulties in the life. In order to remove low feelings, some person visit a shopping malls. They spend a few hours eating and being happy, and in the process make a purchases. Mostly they have inherited wealth and are aristocratic. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तर म्हणजेच कंपेन्सेटरी कन्झम्पशन. म्हणजेच काही वेळेला एखादं प्रोडक्टचं कन्झम्पशन किंवा एखाद्या वेळेला एखादं प्रोडक्ट हे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरती इफेक्ट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खरेदी केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की काही लोक ही ज्या वेळेला शॉपिंगला जात असतात त्यावेळेला त्यांचं जे काही फ्रस्ट्रेशन असतील हे त्या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करायला मदत झालेली दिसून येते किंवा त्यांच्या लाईफमध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज असतील त्या कुठेतरी आपल्याला रिड्यूस झालेल्या शॉपिंगमुळे दिसून येतात. त्यामुळे शॉपिंग हे एक करेटिव्ह इफेक्ट म्हणजेच एखाद्या गोष्टीवरती एक उपचारात्मक उपाय म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बघितलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की काही वेळेला एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेट झाले असेल एखाद्या गोष्टीमुळे ज्या वेळेला फ्रस्ट्रेट होत असतात त्यावेळेला शॉपिंगला गेल्यामुळे किंवा शॉपिंग मॉलला व्हिजिट केल्यामुळे असेल किंवा एखाद्या शॉपला व्हिजिट केल्यामुळे असेल त्यांचं जे काही फ्रस्ट्रेशन असेल ते आपल्याला काही वेळेला कमी झालेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीसाठी पर्चेसिंगसाठी मॉलमध्ये जात असतो किंवा एखाद्या शॉपिंग सुपर मार्केटला व्हिजिट करत असतो त्यावेळेला आपलं जे काही लाईफमध्ये असणारे डिफिकल्टीज असतील किंवा आपलं फ्रस्ट्रेशन जे आहे हे काही वेळेला आपल्याला रिड्यूस झालेलं दिसून येतं. मग ही अशा प्रकारची लोकं जी आहेत ही ज्या वेळेला त्यांचं जे काही लो फिलिंग्स असतील किंवा त्यांना आले जे काही फ्रस्ट्रेशन असेल हे रिमूव्ह करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही शॉपिंग मॉल्स असतील किंवा सुपर मार्केट असतील यांना व्हिजिट करताना दिसून येतात. आणि व्हिजिट करत असताना तरी काही वेळ हा त्यामध्ये इटिंगसाठी म्हणजेच काही पदार्थ खाण्यासाठी यूज केला जातो. म्हणजेच काही पदार्थ हे तरी खाण्यासाठी बराचसा वेळ हा तरीकेने आपल्याला घालवलेला दिसून येतो. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या खरेदी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला टाईम हा स्पेंड केलेला दिसून येतो. आणि याच्या माध्यमातून त्यांचं जे काही फ्रस्ट्रेशन असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या डिफिकल्टीज असतील या कुठेतरी आपल्याला रिमूव्ह झालेल्या आपल्याला किंवा रिड्यूस झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग ही लोकं कोण आहेत तर त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी आपला वारसा हक्काने त्यांना वेल्थ मिळालेली असते म्हणजेच त्यांचं जे काही वेल्थ असेल ही त्या ठिकाणी त्यांना वारसा हक्काने मिळालेली असते. त्याचबरोबर जी काही खानदानी लोकं असतील किंवा जी काही रिच क्लासमधील लोकं असतील अशा प्रकारची लोकं जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे कॉम्पेन्सेटरी कन्झम्पशन हे त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपल्यावर आलेलं फ्रस्ट्रेशन जे आहे हे कमी करण्यासाठी असेल किंवा आपल्या लाईफमधल्या डिफिकल्टीज असतील किंवा लो फिलिंग्स असतील हे रिड्यूस करण्यासाठी जे काही तरीकडे परचेस केलं जातं त्याला सगळं आपण कम्पेन्सेटरी कन्झम्पशन असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारची रिच क्लासमधील लोकं जी आहेत ही अशा प्रकारचं कन्झम्पशन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना दिसून येतात. नेक्स्ट इज कल्चरल कॅपिटल. सोशल क्लास अँड द सोशल पोझिशन इन्फ्लुएन्स द consumption pattern because it need economic resources. Strictly, the consumer behavior not only require economic resources but also social and cultural resources. According to Bourdieu, the style of consumption, frequency of the product purchase, amount used, occasion when used, and why it is used is called a cultural capital. The cultural advantages comes from the class position. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिलं तर म्हणजेच कल्चरल कॅपिटल. तर कल्चर कॅपिटल म्हणजेच काय तर बॉर्डियू यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपली जी काही कन्झम्पशन स्टाईल असेल किंवा आपली जी काही प्रोडक्ट परचेसची फ्रिक्वेन्सी असेल त्याचबरोबर अमाऊंट यूज असेल म्हणजेच आपण एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी किती अमाऊंट त्या ठिकाणी यूज करतो आहे त्याचबरोबर कोणत्या ओकेजनला कोणतं प्रोडक्ट यूज करतो आहे त्याचबरोबर कशासाठी आपण ते प्रोडक्ट यूज करतो आहे यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यालासाठी आपण कल्चरल कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपण एखादं प्रोडक्ट कन्झम्पशन स्टाईल आपली कशा पद्धतीची आहे आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी कन्झ्युम करतो आहे कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट हे किती फ्रिक्वेंटली आपण कन्झ्युम करतो आहे किंवा खरेदी करतो आहे त्याचबरोबर किती अमाऊंट त्याच्यावरती आपण स्पेंड करतो आहे कोणत्या ओकेजनला आपण प्रोडक्ट खरेदी करतो आहे त्याचबरोबर का खरेदी करतो आहे यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सगळ्यांनी बॉर्डियू यांनी कल्चरल कॅपिटल असं म्हटलं आहे. मग हे कल्चरल कॅपिटल जे आहे हे कोणत्या माध्यमातून येत असतं तर आपला जो काही सोशल क्लास असेल किंवा आपली सोशल क्लास पोझिशन असेल याच्यानुसार तरीकेने आपल्याला हे कल्चरल कॅपिटल किंवा कल्चरल ॲडव्हान्टेजेस हे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपले जे काही सोशल क्लास आहेत याच्यानुसारच हे कल्चरल कॅपिटल जे आहे हे आपल्याला तयार झालेलं
दिसून येतं आणि त्याचा इम्पॅक्ट हा ठिकाणी आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्या कन्झम्पशन पॅटर्नवरती आपल्याला झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज वराईंग परसेप्शन. द डिफरंट क्लास ऑफ द बायर मेंटेन अ वराईंग परसेप्शन व्हेन इट कम टू द मेकिंग पर्चेसेस. The rich class make a purchase not only for the self gratification but also to show off. Middle class spend the money but buy things to lead a dignified life. The perception of the lower class is totally different. They buy only items of essential. This varying perception is referred to as habits by Bourdieu. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजेच वराईंग परसेप्शन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्याप्रमाणे क्लास हे चेंज होत जातात त्यानुसार त्या ठिकाणी प्रत्येक बायरचं जे काही परसेप्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादी प्रोडक्ट हे खरेदी करायला जात असतो त्यावेळेला एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टबद्दलचं जे काही परसेप्शन आहे हे क्लासनुसार म्हणजेच रिच क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लासनुसार त्या प्रोडक्टबद्दलचं परसेप्शन हे आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. म्हणजेच रिच क्लासचा जर आपण विचार केला तर रिच क्लासमधील लोक ही फक्त सेल्फ ग्रॅटिफिकेशन म्हणजे स्वतःच्या समाधानासाठी त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करत नसतात, तर त्या ठिकाणी शो ऑफ करण्यासाठी देखील आपलं जे काही स्टेटस जे आहे ते शो करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे खरेदी करताना दिसून येतं. अशा पद्धतीचं परसेप्शन हे रिच क्लासमधील लोकांचं असतं. मिडल क्लासमधील लोकांचा विचार केला तर मिडल क्लास लोक जी आहेत ही त्यांची लाईफ जी आहे ही डिग्निफाईड लाईफ जी आहे ती सस्टेन करण्यासाठी किंवा ते लाईफ त्या ठिकाणी योग्यरित्या जगण्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी केले पाहिजे त्या प्रोडक्टवरतीच आपल्याला मनी हा किंवा पैसा जो आहे तो आपल्याला खरेदी केलेला दिसून येतं. म्हणजेच आपलं जे काही स्टँडर्ड ऑफ लाईफ जी आहे ती मेंटेन करण्यासाठी लागणारे जे काही प्रोडक्ट आहेत हे फक्त त्या ठिकाणी आपल्याला मिडल क्लासमधील लोकांच्या माध्यमातून खरेदी केलेले दिसून येतात. अशा पद्धतीचं परसेप्शन हे मिडल क्लासमधील लोकांचं असतं. तर लोअर क्लास लोकांचा जर विचार केला तर लोअर क्लासमधील लोक ही फक्त इसेन्शियल आयटम जे आहेत जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. बाकीची अमाऊंट जी आहे ती सेविंगसाठी आपल्याला यूज केलेली दिसून येते. अशा पद्धतीने प्रत्येक क्लासमधील लोकांचं परसेप्शन हे त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. आणि हे कंझ्युमर परसेप्शन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. मग या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजेच आपलं जे काही प्रत्येक क्लासनुसार त्या ठिकाणी जे काही परसेप्शन चेंज होत जातं त्यालाच त्या ठिकाणी हॅबिट्स असं बॉर्डियू यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्या व्यक्तीची किंवा त्या क्लासची जी काही हॅबिट्स आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी वराईंग परसेप्शन असं म्हटलं जातं असं बॉर्डियू यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्या शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती ज्याप्रमाणे चेंज होतो किंवा ज्या व्यक्तीचं क्लास चेंज होत जातो त्यानुसार त्या प्रोडक्टचं पर्चेसिंग कन्झम्पशन आहे किंवा परसेप्शन आहे हे तरीके आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. प्रोडक्ट परसेप्शन असेल किंवा कंझ्युमर परसेप्शन जे आहे हे प्रत्येक क्लासनुसार आपल्याला चेंज झालेलं दिसून येते आणि हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज टेस्ट. Taste emerge from the knowledge, skill and the disposition. The selection of the music, kind of restaurant, fashionable dresses and even the cell phone will indicate the class where the buyers has adequate purchasing power and the preference to taste. Here the idea is not to show off but to maintain the quality without making compromise. नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे टेस्ट. तर टेस्ट ही कोणकोणत्या माध्यमातून येत असते तर आपल्याकडे असणारे जे काही नॉलेज असतील, आपली स्किल्स असतील, त्याचबरोबर आपला स्वभाव या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या एखाद्या गोष्टीबद्दलची टेस्ट किंवा प्रेफरन्स हा देखील आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपण कोणत्या प्रकारचं म्युझिक त्या ठिकाणी लिसन केलं पाहिजे, आपण कोणत्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये काही गेलं पाहिजे, यासारख्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याकडे असलेले नॉलेज असेल, आपलं स्किल असेल किंवा आपलं जे काही स्वभाव असेल याच्यानुसार आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपले फॅशनेबल ड्रेसेस असतील किंवा आपला सेलफोन असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची जी काही पर्चेसिंग पॉवर जी आहे, ॲडिक्वेट पर्चेसिंग पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली किंवा इंडिकेट केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण कोणकोणत्या टेस्टला ठिकाणी प्रेफरन्स देणार आहोत किंवा कोणकोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देणार आहोत हे देखील त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टींवरून रिप्रेझेंट केलेलं किंवा इंडिकेट केलेलं दिसून येतं. म्हणजेच आपण कोणत्या प्रकारचे ड्रेस त्या ठिकाणी यूज करणार आहोत किंवा आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस त्या ठिकाणी घातलेला आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचा सेलफोन आहे याच्यावरून आपण कोणत्या टेस्टला त्या ठिकाणी प्रेफरन्स देतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर ही टेस्ट जो फॅक्टर आहे हा त्या ठिकाणी शो ऑफसाठी यूज केला जात नाही किंवा हा फक्त ही आयडिया जी आहे ही फक्त शो ऑफसाठी नाही तर आपण कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता जी काही क्वालिटी प्रोडक्ट जे आहेत हे मेंटेन करण्याचं काम हे टेस्टच्या माध्यमातून आपल्याला केलेलं
दिसून येतं. मग कोणता कन्झ्युमर हा त्या ठिकाणी कोणत्या टेस्टसाठी प्रेफरन्स देणार आहे हे त्या ठिकाणी आपण सोशल क्लासच्या माध्यमातून देखील आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपण रिच क्लासचा विचार केला तर रिच क्लासमधील लोक जे आहेत ते हाय क्वालिटी प्रोडक्ट असतील, त्याचबरोबर कॉस्टली प्रोडक्ट असतील, ज्यांना ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रेस्टॉरंटचा विचार केला तर 5 स्टार हॉटेलमध्ये ठिकाणी रिच क्लासमधील लोक ही प्रेफरन्स देताना दिसून येतात, त्यांची टेस्ट 5 स्टार असते. त्याच्यानंतर मिडल क्लासमधील लोकांचा विचार केला तर मिडल क्लास लोक जी आहेत ही त्यांच्या इन्कमनुसार ठिकाणी आपल्याला टेस्ट किंवा प्रेफरन्स देताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी एखादं चांगल्या पद्धतीचं रेस्टॉरंट असेल 3 स्टार किंवा 4 स्टार रेस्टॉरंटला ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स हा देताना दिसून येतात. किंवा जे काही छोटं रेस्टॉरंट असेल याला देखील मिडल क्लासच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला काही वेळा प्रेफरन्स हा दिलेला दिसून येतो. म्हणजेच त्यांची टेस्ट ही त्या पद्धतीची असते. त्याच्यानंतर लोअर क्लासमधील लोकांचा विचार केला तर लोअर क्लासमधील लोक ही त्या ठिकाणी अगदी जे काही छोटी रेस्टॉरंट असतील, म्हणजेच टपरी असेल किंवा यासारखी जी काही छोटी छोटी एकदम रेस्टॉरंट असतात त्याला ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी आपल्याला लोअर क्लासमधील लोकांच्या माध्यमातून दिलेला दिसून येतो. अशा पद्धतीने जी काही सोशल क्लासनुसार त्या ठिकाणी प्रत्येक कन्झ्युमरची काही टेस्ट आहे ती देखील आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर एखादी व्यक्ती जी आहे ही कोणत्या प्रोडक्टसाठी किती क्वालिटीसाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करू शकतो किंवा क्वालिटीसाठी किती प्रमाणात ती व्यक्ती कॉम्प्रोमाइज करू शकते हे देखील आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. म्हणजेच रिच क्लासमधील लोक ही क्वालिटीसाठी कधी कॉम्प्रोमाइज करत नसतात. मिडल क्लासमधील लोक ही थोडीफार आपल्याला कॉम्प्रोमाइज करताना दिसून येतात. तर लोअर क्लासमधील लोक ही जर त्या ठिकाणी सेविंग होत असेल किंवा जे काही अगदी लो कॉस्टमध्ये आपल्याला कमी क्वालिटीचं प्रोडक्ट मिळत असेल तरी मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज हे देखील लोअर क्लासच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येते. या गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फ्युचर कन्सिडरेशन. As far as the rich class goes, they are not much concerned about the future because they enjoy the financial security. Their investment for the future are directed toward the making more money. This is not the case with the middle class who suffer from the future insecurity. While they investing in the financial product, they look for the future growth. Their financial planning is systematic and well worked out. Lower class of the buyers when they can spare money prefer for the bank deposit. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तर म्हणजेच फ्युचर कन्सिडरेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येक क्लासनुसार फ्युचर कन्सिडरेशन जे आहे म्हणजेच भविष्याचा जो काही विचार आहे हा त्या ठिकाणी आपल्याला देखील चेंज झालेला दिसून येतो. म्हणजेच रिच क्लासमधील लोकांचा विचार केला तर रिच क्लासमधील लोक ही फ्युचरचा त्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात विचार करताना दिसून येतात. कारण का तर ती ॲक्च्युली फिनान्शियल सिक्युरिटी जी आहे ही त्यांना मिळालेली आपल्याला दिसून येते. ते फिनान्शियल सिक्युरिटी जी आहे ती एन्जॉय करताना दिसून येते. त्यामुळे फ्युचर कन्सिडरेशन जे आहे किंवा भविष्याचा विचार हा त्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला कमी केलेला दिसून येतो. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की रिच क्लासमधील लोकांच्या माध्यमातून केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे हे त्या ठिकाणी फ्युचरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मनी कशा पद्धतीने जनरेट होईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्यामुळे रिच क्लासमधील लोक ही फ्युचर कन्सिडरेशन हे अगदी कमी प्रमाणात करताना दिसून येतात. तर मिडल क्लासमधील लोकांचा विचार केला तर मिडल क्लासमधील लोक ही त्या ठिकाणी आपल्या फ्युचर कन्सिडरेशन हे मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते किंवा फ्युचरचा विचार हा मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना दिसून येतात. कारण त्यांची फिनान्शियल सिक्युरिटी जी आहे ही पूर्णपणे आपल्याला कमी असलेली दिसून येते. म्हणजेच ती इन्सिक्युअर त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे मिडल क्लासमधील लोक ही एखाद्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा फिनान्शियल प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या ठिकाणी त्याची फ्युचर ग्रोथ किती आहे हे त्या ठिकाणी विचारात घेत असतात. म्हणजेच त्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याच्यानंतर फ्युचरमध्ये किती प्रमाणात ग्रोथ होणार आहे. त्याचबरोबर त्यांची फिनान्शियल प्लॅनिंग हे अगदी सिस्टमॅटिक आणि वेल वर्क त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे लाईफमध्ये वेगळ्या प्रकारचे इव्हेंट येत असतात त्यानुसार ठिकाणी फिनान्शियल प्लॅनिंग हे त्या ठिकाणी मिडल क्लासमधील लोकांच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. तर लोअर क्लासमधील लोकांचा विचार केला तर लोअर क्लासमधील लोकांकडे ज्यावेळेला स्पेअर मनी असतो म्हणजेच अधिकचा पैसा असतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात बँक डिपॉझिट हा त्या ठिकाणी प्रेफरन्स त्या ठिकाणी लोअर क्लासमधील लोकांच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने फ्युचर कन्सिडरेशन जे आहे म्हणजेच भविष्याचा जो काही विचार आहे तो देखील आपल्याला प्रत्येक क्लासनुसार चेंज झालेला दिसून येतो. मग हा जो काही फ्युचर कन्सिडरेशन जे आहे ते देखील आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. त्याचा डायरेक्टली इफेक्ट हा कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. Next is consumption set. All the products found in the house contribute to consumption set. The decision of the buyer to purchase a product is functions of the culture, position and the personality. Individuals across the different occupational groups display the glaring difference in their buying habits. The affluent class are proud to put a product strategically to impress the visitors that is his or her personal choice. The class differential always exists.
द differences relate to the product brought, critics to evaluate the product and the sources of purchase. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तर म्हणजेच कन्झम्पशन सेट, म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ह्याचा वेगळ्या प्रकारचा असा कन्झम्पशन सेट हा ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच ते प्रोडक्ट आपण कशा पद्धतीने कन्झ्युम करणार आहोत, त्याचं खरेदी आपण कशा पद्धतीने करणार आहोत, त्याचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने करणार आहोत, ते प्रोडक्ट आपण कोणत्या ठिकाणाहून खरेदी करणार आहोत, त्याचा यूज कशा पद्धतीने करणार आहोत, ह्याचा सेट जो आहे तो आपल्याला ठरलेला दिसून येतो. मग प्रत्येक बायरचं जे काही डिसिजन आहे, बाईंग डिसिजन आहे हा 3 फॅक्टरवरती आपल्याला डिपेंड असलेला दिसून येतो, की 3 फंक्शन्सवरती आपल्याला डिपेंड असलेला दिसून येतो. ते कोणते, तर त्याचं कल्चर असेल, म्हणजे त्याचं कोणत्या कल्चरमधून ती व्यक्ती आली आहे, की तो बायर जो आहे तो कोणत्या कल्चरमधून आला आहे, त्याचबरोबर त्याची पोझिशन काय आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, या सर्व फॅक्टरचा विचार करूनच त्या ठिकाणी प्रत्येक बायर हा पर्चेसिंग डिसिजन आपल्याला घेताना दिसून येतो, किंवा एखादं प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला परचेस करताना दिसून येतो. त्याचबरोबर डिफरंट ऑक्युपेशनल ग्रुपचा जर विचार केला, म्हणजे वेगळ्या प्रकारचे सोशल ग्रुप्स असतील किंवा ऑक्युपेशनल ग्रुप आहेत यांचा जर विचार केला तर प्रत्येकाची बाईंग हॅबिट ही त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी असलेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे ऑक्युपेशन चेंज होत जाते, की ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सोशल क्लास हा चेंज होत जातो, त्यानुसार त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची बाईंग हॅबिट ही त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेली दिसून येते. म्हणजे ॲफ्लुएंट क्लासमधील लोकांचा विचार केला तर वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ह्या आपल्या व्हिजिटर्स असतील, म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी काही व्यक्ती असतील त्यांना कशा पद्धतीने इम्प्रेस करण्यासाठी शो करता येईल ते स्ट्रॅटेजिकली त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला शो केलेले दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून आपलं इतर व्यक्तींसमोरचं आपलं इम्प्रेशन जे आहे हे चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी तयार करता येईल. याच्याकडे आपल्याला ॲफ्लुएंट क्लासच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने प्रत्येक क्लासनुसार त्या ठिकाणी आपल्याला आपलं जे काही डिफरन्स आहेत ते आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक क्लासनुसार तिकडे बाईंग हॅबिट्स असतील आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात, किंवा कन्झम्पशन सेट जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. तर हे डिफरन्स आहे ते कोणकोणत्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनात येत असतात. तर प्रोडक्ट ब्रॉड, म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट कशा पद्धतीने खरेदी करणार आहोत किंवा कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर क्रिटिक्स टू इव्हॅल्युएट द प्रोडक्ट, म्हणजेच आपण प्रोडक्ट खरेदी करणार आहोत ते आपण इव्हॅल्युएट कशा पद्धतीने करतोय, त्याचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करतोय, याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्लासनुसार किंवा प्रत्येक ऑक्युपेशननुसार आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. त्याच्यानंतर सोर्स ऑफ परचेस, म्हणजेच आपण प्रोडक्ट जे आहे ते कोणत्या ठिकाणाहून खरेदी करतोय किंवा कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी खरेदी करतोय याच्यामध्ये देखील आपल्याला प्रत्येक ऑक्युपेशननुसार चेंज झालेले दिसून येतात. मग अशा प्रकारचा जो काही कन्झम्पशन सेट जो आहे तो देखील आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज प्रोडक्ट ॲट्रिब्यूट. Mostly the products are brought for the functional attributes. A young executive buys a Samsung cell phone because he is convinced about its durability and the audio quality. He is happy he get a value for money. Some products are bought for the expressive attributes because it most fit into the personality of the user. Another young executive settle for an iPhone because he claimed to move with the time. Moreover, without speaking to word, other will be note that he is using the exclusive product. Therefore, the products are bought by the consumer are also for their attributes. It is important to state that the purchasing power, apart from the individual perception, plays a vital role. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच प्रोडक्ट ॲट्रिब्यूट. तर प्रोडक्ट ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, तर आपण एखादा प्रोडक्ट कोणत्या गोष्टीसाठी खरेदी करतो किंवा प्रोडक्टचे गुणधर्म कोणते आहेत, मग ते त्या ठिकाणी प्रोडक्ट कशा पद्धतीने फंक्शन करतो याच्यावरती आपल्याला डिपेंड असलेले दिसून येतात. आणि त्याच्यासाठीच त्या ठिकाणी आपण प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात जे काही प्रोडक्टचे फंक्शनल ॲट्रिब्यूट असतील त्याच्या बेसवरतीच त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा यंग एक्झिक्युटिव्ह असेल त्याला फक्त त्या ठिकाणी सेलफोनची ड्युरेबिलिटी आणि ऑडिओ क्वालिटी या 2 गोष्टी जर हव्या असतील तर ती व्यक्ती जी आहे की तो एक्झिक्युटिव्ह जो आहे तो सॅमसंग सेलफोनसाठी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येईल. आणि तो त्या प्रोडक्टबद्दल हॅप्पी देखील आपल्याला दिसून येईल, कारण त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या ठिकाणी मिळालेल्या दिसून येतात. तर काही प्रोडक्ट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेसिव्ह ॲट्रिब्यूटसाठी आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच आपली जी काही पर्सनॅलिटी आहे त्या युजरची जी काही पर्सनॅलिटी जी आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी देखील आपल्याला काही प्रोडक्ट हे खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी यंग एक्झिक्युटिव्ह जो आहे हा ठिकाणी आपल्याला सेलफोनला प्रेफरन्स देताना आयफोनला प्रेफरन्स देताना दिसून येईल. आयफोनलाच का, तर तो सध्या बघितलं तर तो ठिकाणी आपल्याला ट्रेंडनुसार किंवा जो काही टाईम चालला आहे त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येईल. म्हणजे सध्या जर बघितलं तर आयफोनसाठी मोठ्या प्रमाणात ट्रेंड किंवा आयफोनचा ट्रेंड हा सध्या चाललेला दिसून येतो. त्यामुळे तो एक्झिक्युटिव्ह जो आहे तो आयफोनला आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येईल. म्हणजे थोडक्यात काय, तर ती व्यक्ती जी आहे ही ट्रेंडनुसार आपल्याला चाललेली दिसून येते की आपली पर्सनॅलिटी जी आहे ती शो करताना आपल्याला
दिसून येतो. अशा पद्धतीने प्रोडक्ट जे आहेत हे प्रोडक्ट ॲट्रिब्यूट बरोबरच त्या ठिकाणी स्वतःचे जे काही ॲट्रिब्यूट असतील किंवा स्वतःची काही पर्सनॅलिटी असेल त्याच्यानुसार देखील आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की फर्स्ट कन्झ्युमर जो आहे तो आपल्याला अगदी सिंपल प्रोडक्ट खरेदी करताना दिसून येतो, तर सेकंड कन्झ्युमर जो आहे तो एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपण एखादा प्रोडक्ट खरेदी करत असताना फक्त प्रोडक्ट ॲट्रिब्यूट विचारात न घेता स्वतः जे काही प्रेफरन्स आहेत ते देखील आपल्याला विचारात घेतलेले दिसून येतात. परंतु दुसरी गोष्ट जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की आपण इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स विचारात घेत असतानाच तरी की आपली पर्चेसिंग पॉवर देखील तेवढीच इम्पॉर्टंट असलेली दिसून येते. म्हणजे आपला जो काही प्रेफरन्स जर आयफोनचा असेल परंतु आपली पर्चेसिंग पॉवर तेवढी नसेल तर तो कन्झ्युमर जो आहे तो लो कॉस्ट प्रोडक्ट आपल्याला किंवा दुसरा सेलफोन जो आहे तो आपल्याला यूज करताना दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्ट ॲट्रिब्यूट देखील आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. Next is respect and dignity. Every consumer desires to be treated with the respect and dignity. In case of affluent consumer, they have a blatant ego. They must be handled delicately. They not only want a good quality product, but also the professional treatment. More or less, it is similar expectation of the middle class consumers. The case of lower class consumer is different. They do not take off the self-respect, but they want to be ensured that they will get a more in the quantity that they are entire paying or the collecting on the credit. तर नेक्स्ट फॅक्टर दिला तो म्हणजेच रिस्पेक्ट अँड डिग्निटी. म्हणजेच तरी प्रत्येक मार्केटरच्या माध्यमातून प्रत्येक कन्झ्युमरला अगदी रिस्पेक्टफुली आदराने आणि सन्मानपूर्वक त्या ठिकाणी वागणूक ही त्या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. परंतु ॲफ्लुएंट कन्झ्युमरचा जर विचार केला म्हणजे श्रीमंत कन्झ्युमरचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये इगो हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. मग अशा प्रकारच्या कन्झ्युमरला अगदी शांतपणे अगदी डेलिकेटली त्या ठिकाणी आपल्याला हँडल करणं गरजेचं असतं. म्हणजेच अशा प्रकारचे कन्झ्युमरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचे कन्झ्युमर हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची क्वालिटी त्या ठिकाणी प्रोडक्ट हवंच असतं. त्याचबरोबर त्यांना प्रोफेशनल ट्रीटमेंट देखील हवी असते. म्हणजेच त्या ठिकाणी फक्त त्यांना क्वालिटी प्रोडक्टच नको असतं तर त्यांना प्रोफेशनल ट्रीटमेंट देखील त्यांना हवी असते. अशा प्रकारचे काही कन्झ्युमरची एक्सपेक्टेशन आपल्याला असलेली दिसून येते. मग अशा प्रकारच्या कन्झ्युमरला अगदी डेलिकेटली अगदी व्यवस्थितरित्या शांतपणे देखील हाताळणं खूप गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे कन्झ्युमर कोण असतात तर मिडल क्लासमधील लोकांचं जर कन्झ्युमर पॅटर्न जर बघितला तर अशा प्रकारचे एक्सपेक्टेशन हे मिडल क्लास लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला असलेले दिसून येतात. तर लोअर क्लासमधील लोकांचा विचार केला तर लोअर क्लासमधील लोकांचे जे काही एक्सपेक्टेशन असेल हे पूर्णपणे आपल्याला वेगळे असलेले दिसून येतात. म्हणजेच त्यांना रिस्पेक्ट किंवा प्रोफेशनल ट्रीटमेंटची गरज नसते. फक्त त्यांना ते जे काही पे करत असतील किंवा क्रेडिटवरती ज्या काही गोष्टी घेत असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वांटिटी कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला लोअर क्लासमधील लोकही फोकस करताना दिसून येतात. अशा पद्धतीने प्रत्येक क्लासनुसार त्या ठिकाणी आपल्या एखाद्या कन्झ्युमरला आपण कशा पद्धतीने रिस्पेक्ट दिला पाहिजे, किती प्रमाणात डिग्निटी दिली पाहिजे किंवा कन्झ्युमरला कशा पद्धतीने आपण वागणूक ही दिली पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते. अशा प्रकारचे वेगळे फॅक्टर जे आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला सोशल क्लासची मदत झालेली दिसून येते आणि त्याचा अल्टिमेट इफेक्ट हा आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे जर समजा आपण एखाद्या कन्झ्युमरला त्या ठिकाणी रिस्पेक्टफुली वागणूक दिली नाही किंवा आदरातिथ्य केलं नाही तर तो कन्झ्युमर जो आहे तो आपल्यापासून दूर होण्याची शक्यता आपल्याला असलेली दिसून येते. अशा प्रकारचे फॅक्टर जे आहेत किंवा अशा प्रकारचे चेंजेस जे आहेत ते कन्झ्युमर बिहेवियरवरती आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामुळे सोशल क्लासनुसार वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करूनच त्यानुसारच आपण कन्झ्युमरला ट्रीटमेंट ही देणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं.